लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल केले जाणार असल्याची माहिती आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली असून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज भरणे पुन्हा सुरू झालेले आहे। अपात्र बहिणींना मोठी संधी मिळणार आहे। तर याची संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। महाराष्ट्र राज्यातील बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या बहिणींनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेले नाही किंवा ज्यांचे अर्ज पूर्ण असूनही तांत्रिक कारणांमुळे ते अर्ज फेटाळले गेले होते, अशा सर्व बहिणींसाठी सरकारने नवीन नोंदणी पोर्टल पुन्हा एकदा खोललेलं आहे। म्हणजेच आता पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला थेट मिळणारे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे। तर या जिल्ह्यांमध्ये अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये नवीन नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजेच पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, सोलापूर, अमरावती आणि इतर सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे। बहिणींनो लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रामध्ये किंवा नारी शक्ती दूध ॲप या ॲपद्वारे सुद्धा अर्ज करू शकता। आणि बहिणींनो, ज्या बहिणींचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। ज्या बहिणींचे अर्ज पूर्वी अपात्र ठरलेले होते त्या बहिणींसाठी अर्जात दिलेली माहिती आधार कार्ड प्रमाणेच आहे का? तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यास तातडीने बँकेत जाऊन KYC अपडेट करा, ही खूपच महत्त्वाचं आहे। आणि तुमच्या अर्जामध्ये काही तांत्रिक चुका असेल तर त्या तुम्ही लगेच दुरुस्त करू शकता। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारी 2026 हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। अनेक बहिणींच्या बँक खात्यावरती 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये म्हणजेच डिसेंबर प्लस जानेवारी जमा होण्याची दाट शक्यता आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या बहिणींची KYC ची प्रक्रिया अजूनपर्यंत अपूर्ण आहे त्यांचे हप्ते रखडले जाऊ शकतात। शासनाने स्पष्ट केलेले आहे की योजनेत पारदर्शकता टिकवण्यासाठी आणि केवळ खऱ्याच गरजू पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी KYC ची प्रक्रिया अत्यंत बंधनकारक केलेली आहे। आणि 3000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे ते पण बघा। ज्या बहिणींना डिसेंबर 2025 चा हप्ता तांत्रिक कारणास्तव मिळाला नव्हता अशाच पात्र बहिणींना जानेवारी 2026 च्या हप्त्यासह एकत्रित 3000 रुपये दिले जातील। आणि बहिणींनो, नवीन अर्जाची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजून सुद्धा या योजनेच्या लाभापासून वंचित असाल तर ही सुवर्ण संधी सोडू नका। 2026 च्या नवीन नोंदणी प्रक्रियेचा नक्कीच फायदा घ्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळतील।